ते त्यांचे मित्र परिवार होते, म्हणजे त्यांच्या अंगामध्ये उज्ज्वल गुण होते. तशाच प्रकारचं या ठिकाणी आपण जे काही विद्यार्थ्यांनी सादर केले हे सरांनी मगाशी आज बोलताना पैदाइश मानलो. उज्ज्वल हे सगळे या ठिकाणी देण लाभलेली सगळे गीतकार मंडळी, त्याचबरोबर खूप छान पद्धतीनं मुलींनी भाषण केलेली आहे आणि ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणतो ती खूप छान पद्धतीने आहे. विचारही चांगले आहेत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहोत त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय घमगाव साहेब ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जेव्हा आपण सांगत असतो तर त्यातून आपण सांगण्याचा हेच प्रयत्न करतो की त्यांच्यातील एक जरी गुण आपण घेतला तरी खऱ्या अर्थानं आपण त्यांची श्रद्धांजली किंवा त्यांना श्रद्धांजली दिली किंवा त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तशा पद्धतीच होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अंगीकृत करून घनगाव साहेबांनी या ठिकाणी शिक्षणाची गंगोत्री बहुजनांच्या लोकांपर्यंत पोहोचवली. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून जर कोणाला म्हणायचं असेल तर घनगाव साहेबांना म्हणू लागेल. कारण तशा पद्धतीचं काम आणि जे काही महापुरुष आहेत यांच्याकडून काय घ्यायचं तर त्या त्या क्षेत्रामध्ये जो काही क्षेत्र आपला असेल त्या त्या क्षेत्रामध्ये टॉप मोस्ट होणे, अत्युच्च शिखरावर जाणे म्हणजे त्या त्या ठिकाणचा महापुरुष होणे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं असेल तर त्यांच्याकडून तो गुण घ्यायला पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये बेस्ट शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज किंवा बेस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं होणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती नाही असं कुठलाच माणूस या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये नाही. परंतु वारंवार मगाशी तुम्ही उल्लेख केला की इतिहास आम्हाला माहिती आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच मोठी फसगत आपली झालेली आहे. अनेक चुकीचे इतिहास सांगितले गेलेले आहेत आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंबहुना त्याहीपेक्षा जास्त छत्रपती संभाजी महाराजांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम सुद्धा आपल्याच काही लोकांनी केलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा ज्यावेळी आपण विचार करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर उल्लेख करताना किंवा त्यांचा इतिहास सांगताना अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना तह करावे लागले परंतु एकाच वेळी अनेक लढाया जिंकणारा, अनेक लढाया लढणारा आणि जगाच्या पाठीवर अशी एकमेव राजा आहे की ज्याने कुठलीच लढाई हारला नाही असा परम माणूस किंवा परम छत्रपती म्हणजे संभाजी महाराज आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज कशा पद्धतीने होते तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्ही चित्रपट बघितले असतील, नाटकं बघितली असतील तर त्याच्यामध्ये आम्हाला जमित की छत्रपती संभाजी महाराज हे पद बघितले होते. संभाजी महाराजांची थोरांतांची कमला नावाच्या एक सरदार कन्या होती तिच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव जोडलं गेलं. मुळात इतिहास जर तपासला तर या इतिहासामध्ये थोरात नावाचा एकही सरदार नाही. मग ही थोरातांची कमला आली कुठून हाही मोठा एक प्रश्न पडतो आपल्याला. त्याच्यामुळे भलं पहिले अशा पद्धतीनं सांगलं. त्याच्यानंतर मदिरा, दारू त्यांच्याकडे फार मोठी त्यांनी म्हणजे यवनांच्याकडे सुद्धा दारू मागितली होती. अशा पद्धतीनं सांगितलं जातं आणि अशा पद्धतीनं संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं. तर त्यांनी दारू गोळा केली होती परंतु प्यायची दारू नव्हती, ती शस्त्रासाठी असणारी दारू होती. अशा पद्धतीचे चुकीचे इतिहास दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपण वाचतो, काही ठिकाणी ते सांगण्याचाही प्रयत्न करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांची श्रद्धांजली किंवा त्यांना अभिवादन करताना नजर चुकीनं किंवा कधी काही लोक तर जाणीवपूर्वक त्यांची बदनामीच कशा पद्धतीने होईल याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्याला 100% माहिती पाहिजे. आता दुर्दैव काय झालंय की बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं का 19 फेब्रुवारी शिवजयंती. आता 96 पासून समजा तिला मान्यता आली परंतु त्याच्या आधी जर आपण सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला गेला असता तर तुम्ही 19 फेब्रुवारी सांगितले असते तर तो मार्गही चुकला असता. अशी काही अडचण होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव गुरु आहे, जगद्गुरु तुकोबार आहे. परंतु आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु सांगितले जातात. तर अशा पद्धतीचा खरं म्हणजे मला खात्री आहे की समता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिकणारे विद्यार्थी हे खऱ्या इतिहासाचीच या ठिकाणी आठवण करतील, खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. आज आपण या ठिकाणी मला बोलावलं
व्याख्यान देण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी आले, पण मला जे काही माहिती होणार ते सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कुठे जन्म झाला? शिवनेरी किल्ल्यावर. आता हे शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला हे खरं म्हणजे आपलं दुर्दैव आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गर्भसंस्कार कुठे झालेत माहिती आहेत? कुठे कुठे आहे? माहुली किल्ला. मग त्याच किल्ले माहुलीवर जर त्यांचा जन्म झाला असता तर आपल्याला किती आनंदाची गोष्ट होती. परंतु तत्कालीन म्हणजे त्यावेळी शहाजी राजांनी त्यांना अत्यंत उंच अशा पद्धतीचा हा किल्ला होता आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्यांचं छत्रपतींच्यावर म्हणजे राजमाता जिजाऊवर चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी सुरक्षितता राहील या दृष्टिकोनातून किल्ले शिवनेरीची निवड केली होती. आणि म्हणून वयाचे म्हणजे गर्भामध्ये 6व्या महिन्याची गरोदर असताना राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं होतं. नंतर यवनांचा पाठलाग झाला आणि मग अधिक सुरक्षित किल्ला कोणता म्हणून मग त्या ठिकाणावरून त्यांना हलवण्यात आलं आणि मग ते शिवनेरी किल्ल्यावर गेले. कदाचित यवनांचा पाठलाग जर झाला नसता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा माहुली किल्ल्यावर झाला असता. आणि माहुली किल्ला जो आपल्या ज्याच्या कुशीमध्ये आपण आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ हे आपलं किल्ले माहुली असतात. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी झालं नाही, पण गर्भसंस्कार मात्र या ठिकाणी झालेले आहेत. आणि गर्भसंस्कार किती महत्वाचे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि गर्भामध्ये ज्या पद्धतीनं जशा पद्धतीचे संस्कार होतात तशाच पद्धतीचं नवजात बालक जन्माला येतं आणि त्याच पद्धतीनं तो कार्य कर्तृत्ववान होत असतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर गर्भावर राजमाता जिजाऊंच्या गर्भसंस्कार तिथे झालेले आहेत आणि म्हणून गर्भसंस्कार भूमी म्हणून किल्ले माहुली आपल्याला माहिती आहे. या किल्ले माहुलीच्या बाबतीमध्ये अगदी सगळीच पुस्तकं जर चालली तर 2-4 ओळीच्या पलीकडे कुठलं लिहिलं नव्हतं. परंतु आमचे मोठे बंधू डॉक्टर दिलीप डांके यांनी होय मी माहुली किल्ला बोलता अशा पद्धतीचे एक पुस्तक त्याचं प्रचंड लिखाण केलं, साहित्य अभ्यासलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हाच किल्ला गर्भसंस्कार भूमी आहे म्हणून त्यांनी लढा सुद्धा शासन दरबारी दिला. सतत 5 वर्ष गडाच्या पायथ्याशी शासनाचं लक्ष जावं म्हणून शिवजयंती सुद्धा साजरी केली. आणि आज तोच पाठपुरावा जनक्रांतीच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे की या किल्ल्याला शिवगर्भ संस्कार भूमीचा दर्जा मिळावा. जशा पद्धतीचा शिवजयंतीचा मोठा उत्सव किल्ला शिवनेरीवर होतो तशा पद्धतीचा उत्सव सुद्धा या ठिकाणी व्हावा अशाही पद्धतीची मागणी आहे. ज्या माध्यमातून किल्ले माहुलीला एक चांगल्या पद्धतीची ओळख निर्माण व्हावी आणि त्या ठिकाणी जी काही आता जर आपण जर परिस्थिती बघितली तर अत्यंत भयान अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची डागडुजी व्हावी, शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून तिला दर्जा मिळावा या दृष्टिकोनातून हे प्रयत्न चालू आहे. मात्र एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की शिवगर्भ संस्कार भूमी जी आहे किल्ले माहुली त्या माहुलीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी त्या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 जन्म झाल्यानंतर त्यांच्यावर जे काही संस्कार करण्याचं काम होतं ते संस्कार करण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं होतं. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की त्यांना दांडपट्टा शिकवणं, त्यांना तलवार चालवणं अशा वेगवेगळ्या लोकांची नावं घेतली जातात. परंतु राजमाता जिजाऊ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजमाता जिजाऊ ह्या जाधव घराण्यातल्या कन्या होत्या, लखुजीराव जाधव. आणि लखुजीराव जाधव हे सुद्धा प्रचंड मोठे सरदार होते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजही आपण स्त्री जन्माचा द्वेष करतो की मुलगी जर जन्माला आली असेल किंवा येणार असेल असं माहिती झाल्यानंतर बरेच आई वडील अबॉर्शन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यावेळीची परिस्थिती बघा किती भयान असेल तरी सुद्धा ज्यावेळी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला त्यावेळी रघुजी राजे जाधव यांनी हत्तीवर बसून साखर वाटली होती. म्हणजे मुलीच्या जन्माचा इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी सन्मान केला होता. आणि त्याच राजमाता जिजाऊला त्यांनीच सगळं शिक्षण दिलं होतं, सैनिकी शिक्षण. त्याच्यामुळे तेच शिक्षण पुन्हा कामी आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजे कशा पद्धतीनं झालं पाहिजेत आणि सगळ्या विद्यांमध्ये पारंगत झाले पाहिजेत म्हणून युद्धाचं शिक्षण सुद्धा राजमाता जिजाऊनं दिलं. आणि तशाच पद्धतीची शिकवण देताना सुद्धा त्यांनी ठरवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझा बाळ शिवाजी हा उद्या कोणाचा सरदार नसेल तर तो स्वराज्याचा रक्षक आणि छत्रपती असेल अशा पद्धतीची खुणगाठ राजमाता जिजाऊंनी बांधली होती. म्हणून जन्माच्या अगोदर त्याच खऱ्या अर्थानं स्वराज्य जननी होत्या. आणि त्यांनी ठरवलं होतं की माझ्या पोटी जन्माला आलेला बाळ हा सरदार नसेल तर तो छत्रपती असेल. आणि तशाच पद्धतीचं शिकवण
तशाच पद्धतीचा आवश्यक असणारे तत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असणारं जे काही युद्धेचं शिक्षण होतं ते सगळं शिक्षण राजमाता जिजाऊंना दिलं होतं आणि त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली होती की हा कशा पद्धतीची परिस्थिती आहे. या संपूर्ण साधारणपणे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 350 वर्षापर्यंत या आपला जो मुलूक होता ज्याला आपण स्वराज्य महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रावर यवनांचं राज्य होतं आणि म्हणून हे यवनांचं राज्य उकरून टाकायचं असेल तर राजे बाळ शिवाजी तुम्हाला छत्रपती व्हावं लागेल, तुम्हाला स्वराज्य निर्माण करावं लागेल, अशा पद्धतीची शिकवण राजमाता जिजाऊंनी दिली होती आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज तशा पद्धतीने घडले होते. अनेक वेळा आपण सांगतो की मगाशी कोणीतरी आपल्या एका विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं की छत्रपती शिवाजी राजांना शहाजी राजांचा सहवास अत्यंत कमी मिळाला. हे जरी जितकं खरं असलं तरी त्याहून खरं महत्वाचं हे आहे की राजमाता जिजाऊ यांनी जरी बाळ शिवाजी हे छत्रपती व्हावं हे स्वप्न जरी बघितलं असेल तरी त्याही मागची प्रेरणा ही छत्रपती शहाजी राजांची होती हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त फरक एवढाच होता की शहाजी राजे हे आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल याच्यामध्ये ते सरदार होते, परंतु त्यांनाही माहिती होतं की या ठिकाणी आपल्याला हे जर सगळं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर शिवाजी राजांनी छत्रपतीच झालं पाहिजे, त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून ते पडद्याआड होते. मात्र त्यांचंच लक्ष होतं की शिवाजी महाराज हे छत्रपती झाले पाहिजे आणि म्हणून 1637 ते बेंगलोरला होते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळी 37 पर्यंत होते आणि त्याच्यानंतर म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी आणि 6व्या वर्षी तिथं असताना त्यांनी नंतर 47ला म्हणजे 12व्या वर्षी त्यांना पुन्हा पुण्याची जहागिरी करायला पाठवलं आणि आपल्याला माहिती असेल की पुण्याची जहागिरी ज्यावेळेस त्यांच्या ताब्यामध्ये आली त्यावेळी त्यांनी पहिला किल्ला आपल्याला माहिती कुठला जिंकला, तोरणा किल्ला जिंकला 16व्या वर्षी आणि तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी लगेच आजूबाजूचे किल्ले सुद्धा घेतले. त्याच्यानंतर राजगड घेतला. राजगड जर म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो की स्वराज्याची राजधानी रायगड तशी पहिली त्यांची राजधानी ही राजगड होती जो पुण्याच्या जवळचा किल्ला आहे. तर म्हणजे तो एक डोंगर होता, त्याची डागडुजी त्यांनी केली आणि त्याच्यानंतर तो राजगड झाला आणि त्या ठिकाणापासून सुरुवात केली आणि एक 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 किल्ले जिंकत गेले. साधारणपणे 400 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होते. त्यातले अनेक किल्ले त्यांनी स्वतः बांधले आणि अनेक किल्ले त्यांनी यवनांच्याकडून आदिलशाहीकडून निजामशाहीकडून जिंकून घेतले होते आणि त्यावेळची कशा पद्धतीची परिस्थिती की ज्याच्याकडे जास्त किल्ले तो जास्त श्रीमंत किंवा तो जास्त मोठा छत्रपती अशा पद्धतीची त्यावेळेस ओळख होती. म्हणून त्यावेळी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले. आजचा जर विचार केला तर आपण असं ठरवलं की आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तर ते काय करतील तर ते गड किल्ले जिंकतील का? आता गड किल्ल्याची गरज नाही, कारण लढाईच गड किल्ल्यांची नाही. आता आजच्या स्थितीमध्ये काय आहे तर आज काय महत्वाची सत्ता केंद्र आहेत तर धर्मसत्ता महत्वाची, राजसत्ता महत्वाची, शिक्षण सत्ता महत्वाची, अर्थसत्ता महत्वाची, ही सत्तेची केंद्र आहे. ही सत्तेची केंद्र त्यांनी जिंकली असतील. कारण आजची परिस्थिती वेगळी आहे, त्यावेळची परिस्थिती वेगळी आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये गड किल्ले त्याच्याही अगोदर परिस्थिती अशी होती की ज्यांच्याकडे गोधन जास्त असायचं तो श्रीमंत समजला जायचा. तशा पद्धतीनं राजा म्हणून जर तुम्हाला सन्मान प्राप्त करायचा असेल आणि किती मोठा राजा याची ओळख करायची असेल तर तशा पद्धतीचे तुमच्याकडे किल्ले किती त्याच्यावरून तुमची मूल्य ठरली जात असायची आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणपणे 300, 350, 400 किल्ल्यांपर्यंत त्यांची सत्ता केंद्र होती आणि या माध्यमातून त्यांनी संपूर्ण परिसरावर एक स्वतःचं एक राज्य निर्माण केलं. मात्र मगाशी पण या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचं रयतेचं राज्य म्हणलं हे जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे की ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं, परंतु हे राज्य माझं नाही तर हे रयतेचं राज्य आहे. मी ज्या ठिकाणी छत्रपती आहे, ज्या ठिकाणचा राजा आहे ते राज्य हे रयतेचे राज्य आहे असं सांगणारा एकमेव जगाच्या पाठीवर एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक राजे झाले या देशामध्ये झाले, जगाच्या पाठीवर झाले, परंतु कुणी असं सांगितलं नाही की हे जनतेचं राज्य आहे, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि म्हणूनच हे रयतेचं राज्य याच्यामध्ये माझा अधिकार नाही. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा स्वतःच्यासाठी चांगल्या पद्धतीचा महाल सुद्धा बांधला नाही. याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी आपल्या स्वराज्यामध्ये विकासाच्या दृष्टी म्हणजे काही गोष्टी बांधायच्या असतील, रस्ते बांधायचे असतील तर त्यावेळी त्यांनी आपला स्वराज्याचा जो खजिना होता तो अनेक वेळा रिकामा केला. प्रसंगी त्यांना अशा पद्धतीची गरज पडली की आपण सावकाराकडून सुद्धा धनधान्य घ्यावं किंवा द्रव्य घ्यावं आणि त्यातून साधारण रस्ते बांधावे असा ज्यावेळी त्यांनी प्रश्न केला त्यावेळी स्वराज्यामध्ये एका सावकाराकडून त्यांनी ज्याला कर्ज म्हणता येईल अशा पद्धतीचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज घेतल्यानंतर सावकाराने विचारलं की महाराज तुम्ही
माझ्याकडे ज्याला गहाण म्हणून असेल तर ते तुम्ही काय द्या. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आता मी काही वस्तू असते तर मी तुम्हाला तुमच्याकडून कर्ज घेतलं नसतं, परंतु तरी सुद्धा तुम्ही कर्ज देताय याचा अर्थ मी तुमच्याकडे काहीतरी वस्तू गहाण ठेवली पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्यावेळी शेजारीच त्या ठिकाणी असणारी एक गवताची काडी उचलली आणि ती गवताची काडी पण सावकाराच्या हातामध्ये दिली आणि सावकाराला सांगितलं की ही माझ्या स्वराज्यातली गवताची काडी आहे, ही तुमच्याकडे मी गहाण ठेवत आहे. या गवताच्या काडीची किंमत किती असेल? अतिशय शून्य, म्हणजे त्याला किंमतच नाही असं म्हटलं तरी चालेल. परंतु ती गवताची काडी त्यांनी गहाण ठेवली. सावकाराला सुद्धा माहिती होतं की हे आपण ज्याला कर्ज देत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जे रयतेचे राज्य निर्माते आहेत, जे रयतेसाठी काहीतरी करतात. मला खात्री आहे की गवताची काडी सुद्धा ते सोडवतील. आणि यथावकाश ज्यावेळी त्यांनी सगळं स्वराज्याचं जे काही द्रव्य होतं, सावकाराचं कर्ज होतं, ते कर्ज फेडलं आणि कर्ज फेडल्यानंतर महाराजांना त्यांनी नमस्कार केला सावकाराने आणि आपला व्यवहार संपला. अशा पद्धतीनं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की व्यवहार संपला नाही, मी तुमचं सगळं कर्ज दिलंय, मात्र मी जी वस्तू तुमच्याकडे गहाण ठेवलेली आहे, ती गहाण ठेवलेली वस्तू तुम्ही मला परत दिली नाही, ती वस्तू माझी मला परत द्या. गवताची काडी सुद्धा ही माझी नाही, ही माझ्या रयतेची आहे, ही माझ्या स्वराज्यातली काहीतरी वस्तू आहे आणि ती सुद्धा मी सोडवली पाहिजे. अशा पद्धतीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वागीदार आहोत. अशा पद्धतीनं राऊत सरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगितलं तर काय होतं की 10 हत्तीचं गळ अंगामध्ये येतं की नाही? बरोबर आहे ना? मग म्हणा बरं माझ्या मागे येतात छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या मागे म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही जय का म्हणाले? मी म्हणालो माझ्या मागे म्हणा. त्याचं कारण सुद्धा तसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपोआप आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जय हा शब्द आल्याशिवाय राहत नाही. इतकं काम या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून एखाद्याचं नाव समजा घेतलं की महेश धानके की असं बोललं तर तुम्ही जय नाही म्हणणार. तुम्ही काय विचार करता आम्ही का जय म्हणून बोलावं, माझं काय असं योगदान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आपसूक अशा पद्धतीने येतं की छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर आपण जय म्हणजे जयच बोलतो. अशा पद्धतीचं काम होतं. दुसरंही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या पद्धतीनं गड किल्ल्यांच्या मध्ये झाला, कशासाठी झाला, राजमाता जिजाऊंनी आधी ठरवलं होतं की या अशा पद्धतीनं आपल्याही आई वडिलांनी काहीतरी ठरवलं असेल की माझ्या पोटी जन्माला आलेली मुलगी किंवा मुलगा काहीतरी प्रत्येकाचं ठरलेलं असतं. तर तशा पद्धतीच्या आपल्या आईने आपल्या वडिलांनी सुद्धा आपल्यासाठी काही स्वप्न बघितली असतील, ते स्वप्न सुद्धा सत्यात साकार करण्याचं काम जशा पद्धतीनं राजमाता जिजाऊंच्या पुत्रानं केलं छत्रपती शिवाजी महाराज, तसं आपल्याला सुद्धा करायचे. आणि तीच तर कधी श्रद्धांजली किंवा पुण्यतिथी किंवा शिवजयंती साजरा करण्यासारखं होईल. मग टॉपमोस्ट मगाशी सुरुवातीला मी ज्या पद्धतीने सांगितलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये टॉपमोस्ट होणे म्हणजे त्या संत विचाराचं किंवा महापुरुषाच्या विचाराचं पालन करणे अशा पद्धतीनं होतं. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांची वारसदार आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना तशा पद्धतीचं शिक्षण सुद्धा दिलं होतं. आपण त्यांना गुरु म्हणतो कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रसंग ज्यावेळी प्रसंग म्हणजे त्यांच्याकडे वेळ असेल त्यावेळी ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कीर्तनामध्ये आलेत असं ज्यावेळी माहिती व्हायचं छत्रपती जगद्गुरु तुकोबारायांना, त्यावेळी ते पालखीचे अभंग घ्यायचे. म्हणजे त्यांचा त्यावेळीचा अभंग वेगळ्या पद्धतीचा असा. आम्ही विठ्ठलाचे मिरज मोकळे काळाचे मिरज किंवा जीवनेताराणी अशा पद्धतीचे वेगळे पालखीचे अभंग म्हणजे काय की त्यांनी अशा पद्धतीनं शिक्षण दिलं होतं. छत्रपती जगद्गुरु तुकाराम महाराज बोलल्यानंतर आपण आपल्यासमोर चित्र येतं की त्यांनी कशा पद्धतीची शिकवण दिली होती. परंतु तेच जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले की त्यांना तशा पद्धतीचे पालखीचे अभंग घेऊन आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की आपण वारकरी म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांच्या माध्यमातून जे काही माळकरी असतात त्यांना वारकरी म्हणतो. तर हेच वारकरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी होते. म्हणजे ज्यावेळी पालखीचे अभंग घ्यायचे म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राजे आहेत आणि राजांनी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, मावळ्यांनी किंवा सैनिकांनी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. आता आपण जर एखाद्याला सांगितलं की आपण एखाद्याने कोणाचा जीव घेतला तर
पण तो काय होतो, गुन्हा होतो, बरोबर आहे की नाही? आणि त्याला शिक्षा सुद्धा दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत आणि झालेल्या सुद्धा आहेत. पण सैनिकांनी एखाद्याचा जीव घेतला तर तो गुन्हा आहे, ते त्याचं कर्तव्य आहे. तशा पद्धतीनं सर्वसामान्य जी माणसं आहेत त्या माणसांसाठी त्यांनी सांगायचं की चांगल्या पद्धतीने वागा, कोणाची हत्या करू नका, असे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगायचे. परंतु तेच तुकाराम महाराज ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कीर्तनामध्ये आल्यानंतर सांगायचे की जीव देता रणी, म्हणजे की रणामध्ये जर तुम्ही जीव दिला तर तुम्हाला पुण्य मिळतं किंवा तुम्हाला मोक्ष मिळतो, अशा पद्धतीने सांगितलं जायचं. तात्पर्य आहे की केवळ तू वारकरी नाहीस तर तू छत्रपती शिवाजी महाराजांचा धारकरी आहेस. म्हणून जे काही सैनिक आहेत त्या सैनिकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि समोर आलेला जो शत्रू आहे त्याला नामोहरम करण्यासाठी अनेक सैनिक कापले पाहिजेत, अशा पद्धतीचं सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं. कारण पायकीचे अभंग घ्यायचे आणि म्हणून अशा पद्धतीनं रणामध्ये कशा पद्धतीनं जगलं पाहिजे ही शिकवण देणारेच जगद्गुरु तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं शिकवण दिली. खरं म्हणजे पहिले गुरु ज्या पद्धतीने आपण सांगतो की आपण सगळ्यांना शिक्षक, या ठिकाणी तुमचे शिक्षक आहेत, गुरु आहेत, यांना आपण गुरु म्हणतो. परंतु तेही तुम्हाला सांगतात की आमच्यापेक्षा तुमच्या अगोदर गुरु कोण आहे? तुमची आई आहे. कारण आई पहिल्यांदा आपल्याला शिकवते, सगळं बोलायला चालायला आपण कसं वागलं पाहिजे हे शिकवते. तशा पद्धतीच्या पहिल्या गुरु राजमाता जिजाऊ आणि दुसरे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज. तर अशा पद्धतीनं एक शिकवण देण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी केलं होतं. राजमाता जिजाऊंनी ज्या पद्धतीचं स्वप्न बघितलं होतं तशाच पद्धतीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण बघितला, ज्यावेळी सुरुवात म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण केल्यानंतर सरसेनापती आंबेगाव मोहिते, परंतु त्याच्याही अगोदर जर आपल्याला त्यांचे सरसेनापती जर माहिती सरसेनापती त्यांचे आंबेगाव मोहितेच्या अगोदर पहिले ज्यावेळी शहाजी राजांनी त्यांना पुण्याची जहागिरी करण्यासाठी पाठवलं त्यावेळी त्यांचे सरसेनापती होते नूर खान. नूर खान हे त्यांचे पहिले सरसेनापती होते आणि सेनापती होते 10 तोंडे, मानकोजी 10 तोंडे. आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले, अष्टप्रधान मंडळ निर्माण झाल्यानंतर ते सरसेनापती आंबेगाव मोहिते वगैरे झाले. तर त्याच्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धाची कला आपल्याला माहिती, गनिमी कावा. कारण त्यांच्या समोर जे शाहीर सैनिक असायचे ते प्रचंड प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांचं जर अफजल खानाचं, औरंगजेबाचं, साहित्यकार जे काही स्वाऱ्या झालेले त्याच्यावर बघितलं हजारोच्या संख्येनं त्यांचे सैनिक असायचे आणि छत्रपतींच्याकडे शेकडो सैनिक असायचे. त्याच्यामुळे त्यांनी एक चांगल्या पद्धतीची युद्धनीती अवलंबली होती, ज्याला गनिमी कावा अशा पद्धतीने होतो. छत्रपतींनी जे काही आपण त्यांची जर युद्ध बघितली तर त्या प्रत्येक युद्धामध्ये म्हणजे शाहिस्तेखानाची त्यांनी काय केलं, जोटो छाटले. अफजल खानाचा कोटला बाहेर काढला. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना ज्यावेळी पुरंदरचा बदल झाला त्यावेळी त्यांना दिल्लीला ज्यावेळी पातशाह ताब्यामध्ये घेतलं होतं त्यावेळी त्यांनी कशा पद्धतीने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या युद्धांचा जर विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्यावेळी लढाया झाल्या त्यावेळी प्रत्येक लढाईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी दाखवलेलं आहे. शाहिस्तेखानाची कोटं छाटली, पुन्हा हा प्रसंग आलेला नाही, पुन्हा तो सरदार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, तशाच पद्धतीची परिस्थिती पुन्हा तुम्हाला कुठे दिसणार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी पेटाऱ्यातून बाहेर निघण्याचं काम केलं तशा पद्धतीचा प्रसंग पुन्हा कुठं दिसला नाही. म्हणजे कोणत्याही घटनेची पुनरावृत्ती छत्रपती शिवाजीराजांनी किंवा छत्रपती शिवाजीराजांच्या सरदारांनी केली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यावेळेचं जे युद्ध होतं बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते हे लक्षात घेतलं पाहिजे. गो ब्राह्मणचा शब्दशः जर अर्थ आपण घेतला तर गो म्हणजे गाय आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, या दोघांचा प्रतिपालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग ते बहुजनांचे राजे कसे, हाही आम्हाला प्रश्न पडतो. मग त्यांनी फक्त याच 2 गोष्टींचा सांभाळ केला का, तर मुळातच नाही. ते कोलवाडी भूषण होते आणि ते बहुजन प्रतिपालक होते. त्यांनी समस्तांचा विचार केलेला आहे आणि त्यांचं राज्य किंवा त्यांचं युद्ध हे कुठल्याही पद्धतीचं धार्मिक युद्ध नव्हतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवानं
आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्याला जो इतिहास सांगितला जातो तो इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणीवपूर्वक धार्मिक इतिहास सांगितला जातो आणि तो इतिहास अत्यंत चुकीचा आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं कसा, तर त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगतो, इंदिरा गांधींची हत्या कोणी केली आपल्याला माहिती आहे? इंदिरा गांधींची हत्या कोणी केली? कोणी केली? इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने केली. म्हणजे ज्याला आपण स्वतःची, ज्याला आपण पिक्चर तुम्हाला माहित असेल बॉडीगार्ड, तो माहिती ना? 100% माहिती आहे. तर बॉडीगार्ड म्हणजे काय? अंगरक्षक. आणि अंगरक्षक हा अशासाठी असतो की आपल्यावर जर इतर कोणापासून जर हल्ला असेल तर त्या हल्ल्याचं रक्षण त्यांनी करावं, म्हणून बॉडीगार्ड किंवा अंगरक्षक दिला जातो. तर तशा पद्धतीच्या इंदिरा गांधींचा हत्या सुद्धा बॉडीगार्ड म्हणजे अंगरक्षकांनी केली होती. म्हणजे अंगरक्षक हा किती महत्वाचा असतो, बरोबर आहे? मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बॉडीगार्ड ज्याला म्हणता येतील, अंगरक्षक, त्या अंगरक्षकांपैकी सगळ्यात जास्त अंगरक्षक हे मुस्लिम धर्माचे होते. मग त्यांनी मुस्लिम धर्माचे का ठेवले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. अफजल खानाचा कोणता कोणी बाहेर काढला? कोणी? शिवाजी महाराजांनी. कशाने? वाघनखे कोणी दिली होती? नाही आम्हाला माहिती. वाघनखे देणाऱ्याचं नाव होतं जमाली मुस्तफा जमाल, मुसलमान. मग त्यांचं धार्मिक युद्ध कसं असं होतं, त्यांचं राजकीय युद्ध होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त एकच जखम झाली. इथे जी जखम झाली एकच. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढी काही युद्ध केली त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची जखम त्यांच्यावर झाली नाही. ही जखम कोणी केली माहिती? कुठे झाली माहिती? अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे आपल्याला माहिती आहे. अफजल खानाचा वकील कोण होता? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आणि ज्यावेळी त्यांनी कोथळा बाहेर काढला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चाल करून म्हणजे वार करण्यासाठी धावून आलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील होता. त्यानं छत्रपतींच्यावर एक वार केलेला आहे आणि तो एकमेव वार फक्त आहे. आणि त्यावेळी तो वार चुकवण्याचं काम केलं आणि त्यांच्यासोबत असणारा कोण होता? कृष्णाजी भास्करला ज्यांनी आडवं केलं. शिवा महाराज, शिवा होता जीवा म्हणून वाचला. हा ते पण होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी असं म्हटलं पाहिजे आपण, बरोबर की नाही? तात्पर्य एवढंच मला हेच सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे युद्ध होतं किंवा त्यांचं जे त्यावेळची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा धार्मिक वाद नव्हता. हा फक्त राजकीय सत्ता म्हणजे सत्ताकारण होतं, धर्मकारण नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे दौलत खान जे होते आरमाराचा प्रमुख, ज्याच्याकडे जास्त आरमार त्याचा समुद्र, अशा पद्धतीने त्यावेळी सांगितलं गेलं होतं. समुद्रावर जर सत्ता घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? आरमार तयार केलं पाहिजे. आरमार निर्माण करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं होतं. त्यांनी निर्माण केलेले जलदुर्ग आपण बघितले. सगळ्यात अत्यंत हुशार अशा पद्धतीचं स्थापत्यशास्त्र किंवा त्याला सिव्हिल इंजिनियर असं म्हणता येईल ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आजही तशा पद्धतीचे आपण सिंधुदुर्ग जलदुर्ग सगळे बघतो ना आपण, ते त्यांनी स्वतः निर्माण केलेले आहेत. आजही जसेच्या तसे उभे आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं त्याच्यामध्ये जे काही सरदार होते त्यांचे जे काही मावळे होते, सुरुवातीला ज्या पद्धतीने मी सांगितलं की त्यांचे मावळे म्हणजे काय, त्यांच्या सोबत जे असणारे सगळे त्यांचे सवंगडी होते ते पुढे जाऊन सगळे सरदार झाले. मग तोरणा जिंकणारा किंवा सगळे सरदार तुमचे अगदी तानाजी पासून तुम्ही सगळे जर घेतलं तर ते बालपणापासून त्यांच्या सोबत होते. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून, जसं अनेक वेळा
ज्या पद्धतीने आपण तानाजी म्हणतो की गडाला पण शिरा गेला. आता काही इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी कमी झालेल्या वाटतात मला. हे सुद्धा जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. बऱ्याच वेळा आपल्याला छत्रपतीचा इतिहास खरं म्हणजे पूर्वी अगदी 4थी पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगल्या पद्धतीचा इतिहास सांगितला जायचा, परंतु आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण वारसदार असं म्हणतो, तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं राज्य निर्माण केलं, त्यांच्या सोबत जीवाला जीव देणारे कशा पद्धतीचे सवंगडी होते, कशा पद्धतीचे मावळे होते, कशा पद्धतीचे सेनापती होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला खऱ्या अर्थानं करावा लागतो. ठीक आहे, आपण विद्यार्थी आहोत. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला जी आवश्यक असणारी पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजेत, परंतु त्याच्याही पलीकडे जर आपल्याला आदर्श समाज निर्माण करायचा असेल, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नैतिक मूल्यांचं शिक्षण देण्याचं काम आहे, पण नैतिक मूल्य जर शिकवायची असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर वाचला, जगद्गुरु तुकाराम महाराजांची जर गाथा वाचली, तर त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या पलीकडे नैतिक मूल्य काही असू शकत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचं ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ शिवजयंती साजरी करून चालणार नाही. बऱ्याच लोकांनी वाद निर्माण केला. अजूनही आता शासनाने ठरवलं की 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तरी सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देव म्हणतो, बरोबर की नाही? काय म्हणतो आपण? ते छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. ते कदाचित देवा समान आहेत, परंतु ते महापुरुष आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आपण विचार करतो की कुठल्याही व्यक्तीला समजा देव प्रसन्न झाला तर तो काही करू शकतो बिनधास्त, कारण त्याला देव प्रसन्न आहे. मग त्याच्याने काय होतं की कुठल्याही व्यक्तीला देव प्रसन्न झाला तर तो जी गोष्ट असाध्य आहे ती साध्य करून करण्याचा प्रयत्न करतो. परंतु एखाद्या व्यक्तीला ज्याने प्रचंड मोठं काम केलेलं आहे, असामान्य, जे शक्य नाही अशा पद्धतीचं काम केलंय. आपण जर गड किल्ले जर बघितले तर वरती जाऊन बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या पद्धतीचे दगड कशी नेहमी असतील. असा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला इतकं म्हणजे प्रचंड भरभरून येतं की कशा पद्धतीचे सेनापती असतील, कशा पद्धतीचे मावळे असतील, कशा पद्धतीची ही लोकांनी काम केलं असेल की इतकी मोठे गड किल्ले निर्माण करण्याचं काम या सैनिकांनी केलेलं आहे. परंतु त्याच वेळी जर आम्ही असं म्हटलं की त्यांना दैवी शक्ती प्राप्त होती असं ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी त्यांचं जे नैतिक मूल्य किंवा त्यांचं मूल्य आहे त्याचं मूल्य कमी करण्याचं काम आम्ही करतो. कारण त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली म्हणून कुठलाही व्यक्ती असेल तर तो असाध्य ते साध्य करू शकतो किंवा मोठे मोठे दगड देऊ शकतो. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती सामान्य असामान्य व्यक्ती होती. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच त्यांचं असामान्य कर्तृत्व आपण सिद्ध करू शकतो किंवा मान्य करू शकतो. कारण त्यांनी जे काम केलेलं आहे, आपण भवानी तलवार म्हणतो, भवानी नावाची तलवार आहे, भवानी देवीला दिलेली तलवार नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. भवानीला ते मानत होते, पुढचे मानत होते, परंतु तलवार भवानीची म्हणजे भवानीच्या पद्धतीची ही तलवार आहे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायचं होतं. नाहीतर मग कुठल्या तरी देवीने तलवार दिली, कुठल्या तरी देवानं तलवार दिली तर ती कोणाच्याही हातामध्ये असेल तर त्याचाच विषय होईल ना. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी प्रचंड अशा पद्धतीचा पराक्रम केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि म्हणून ते देवा समान आहेत, परंतु देव नाहीत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अनेक वेळा काही ठिकाणी आता आरत्या सुरू केलेल्या आहेत, पण आरती करणं छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आपल्याला अभिप्रेत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं होणं हे आपल्याला अभिप्रेत आहे. छत्रपतींनी कशा पद्धतीनं काम केलं त्यातून एक एक गुण जरी आम्ही घेतला ना तरी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती डोक्यावर घेण्याची गरज नाहीये. मुळात मी तर म्हणतो घेऊ पण नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्याची गरज नाही, त्यांना डोक्यात घेण्याची गरज हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची, वाजत गाजत मिरवणूक करायची, आणि संध्याकाळची जर आपण परिस्थिती बघितली तर अत्यंत भयानक असते. अशा पद्धतीनं जयंती साजरी करू नका. त्यांचे काहीतरी विचार घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मोठ्या पद्धतीचा डीजे, अगदी लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा डीजे वाजवायचा, गाणी वाजवायची, गाणी भलत्याच पद्धतीची गाणी असतात आणि त्याच्यावर डान्स करायचा आणि संध्याकाळी जाऊन दारू ढोसायची. आणि अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हटलेलं असतं, आणि संध्याकाळी मात्र आपण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करत असतो. या अशा पद्धतीचा कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुण्यतिथी कुणीही साजरी करू नका. काय की
धोक्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं काम केलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर यदाकदाचित नसते तर परिस्थिती भयानक असते. तुम्हाला शिकवणाऱ्या मॅडम कदाचित या ठिकाणी बसल्या नसत्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की तुम्ही या ठिकाणी शिकायला नसत्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यांनी घटना लिहिताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास केला. तर नुसता अभ्यास नाही केला तर जगामध्ये ज्या ज्या काही घटना आहेत तर त्याच्यामध्ये अध्यक्षीय असेल, लोकशाही असेल, संसदीय असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या घटना होत्या त्या सगळ्या घटनांचा अभ्यास केला आणि त्यातून या देशाला कोणत्या पद्धतीची घटना असू शकते, या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची, जातीची, धर्माची लोक राहतात, तर या सगळ्यांना जर सामावून घ्यायचं असेल तर कोणती घटना पाहिजे तशा पद्धतीचा अविरत मेहनत करून त्यांनी घटना निर्माण केली आणि त्या घटनेमुळे तुम्हाला आम्हाला हे सगळं स्वातंत्र्य मिळालं. तर आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं असतो. कारण जर आपण मनुस्मृतीचा जर विचार केला तर मनुस्मृतीमध्ये कोणत्याही जातीची आणि धर्माची स्त्री ही सुद्धा शूद्र आहे आणि आपण तर सगळे शूद्र आहोत. परंतु या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगल्या पद्धतीची घटना दिली, ज्या घटनेच्या जीवावर आज आपण या ठिकाणी राज्य करतोय. ही घटना निर्माण झाली म्हणून इंदिरा गांधी पंतप्रधान होऊ शकल्या, आपल्या पाटील ज्या राष्ट्रपती होऊ शकल्या, आता द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत त्या राष्ट्रपती आहेत. म्हणजे या देशाच्या सर्वोच्च जे पद आहे ते राष्ट्रपती ते त्या आहेत. ही सगळी घटनेची देण आहे. परंतु तीच घटना पुन्हा एकदा बंदिवान करण्याचं काम सुद्धा जाणीवपूर्वक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित समाजाचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे आहेत, अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक आपल्याला काही गोष्टी सांगण्यात येतात. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचे शिष्य, शिवाजी महाराजांना गुरुगुणी मानलं महात्मा फुलेंनी, महात्मा फुलेंना गुरुगुणी मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही घटनाक्रम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्हाला शिवराज्याभिषेक झाला, शिवराज्याभिषेकाला प्रचंड मोठा विरोध दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला की छत्रपती शिवाजी महाराज हे जातीने शूद्र आहेत आणि शूद्र जातीतला कोणत्याही राजा, कोणत्याही व्यक्तीला राजा होण्याचा अधिकार नाही आणि तो शिवराज्य म्हणजे राज्याभिषेक करू शकत नाही, अशा पद्धतीचं तत्कालीन लोकांनी सांगितलं, उच्चवर्णीयांनी. आणि त्यावेळी गागा भट्टाला बाहेरून आणावं लागलं, प्रचंड द्रव्य देऊन त्या ठिकाणी आणावं लागलं आणि शिवराज्याभिषेक करून घेतला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं छत्रपती झाले. परंतु यासाठी याच मातीमध्ये जन्माला आलेल्या इथल्या लोकांनी ज्यांना सांभाळण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले त्या तथाकथित उच्चवर्णीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही शूद्र जातीचे आहात, तुम्हाला राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं सांगितलं होतं. विचार करा, ज्या राजानं इतकं स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं, त्याच राज्याला त्याच्याच जीवावर जगणारीच माणसं काही जर अशा पद्धतीने सांगत असतील तर किती मोठा अपमान होता. तरी सुद्धा आपल्याला असा प्रश्न कधी कधी पडतो, मग असं जर होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराज मानत नव्हते तर मग त्यांनी राज्याभिषेक का करून घेतला, तर त्याचं कारण कसं होतं की तत्कालीन परिस्थिती अशी होती की जोपर्यंत तुम्ही राज्याभिषेक करून घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना शासन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि तत्कालीन त्यावेळी उच्चवर्णीय येतो, त्याला विशिष्ट म्हणजे आपण ब्राह्मण समाज होतो, तर ब्राह्मण समाजाला शासन करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होत नव्हता. आणि म्हणून शिवराज्याभिषेक त्यांनी याच्यासाठी करून घेतला की या राज्याचा जो जो काही दुश्मन असेल तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता जो स्वराज्यावर अधिकार गाजवण्याचा किंवा स्वराज्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करेल त्याला शासन झालंच पाहिजे. म्हणून त्यांनी ते राज्याभिषेक करून केला. त्याच्यानंतर पुन्हा जाऊन तांत्रिक वेगळ्या पद्धतीचा सुद्धा राज्याभिषेक त्यांनी केला. मात्र एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी जी गुरु परंपरा तुम्हाला याच्यासाठी सांगितली की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी विरोध झाला, त्याचा बदला घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसं घेतलं तर रायगडावर आपल्याला माहिती आहे, रायगड ही राजधानी आहे, बरोबर ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते याच्यासाठी केलं की याच मनुस्मृतीच्या कायद्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार प्राप्त नव्हता, त्याचा बदला घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण मनुस्मृतीच्या मुद्दाम त्यांनी
ठिकाणी दहन केलं असं आपल्याला सांगितलं जातं, परंतु त्याचं दहन करण्याचं काम सुद्धा त्या ज्या माध्यमातून किंवा ज्या हेतून केलं तो सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने मगाशी सांगितलं की ते विशिष्ट जातीचे विशिष्ट धर्माचे सांगितलं जातं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण सगळी जर ज्यांनी ज्या ज्या लोकांना पत्र लिहिलेले ती सगळी जर पत्र बघितली तर त्या प्रत्येक पत्रावर जी आज उपलब्ध आहे त्या प्रत्येक पत्रावर सुरुवात केल्यानंतर त्यांनी याचं नाव टाकल्यानंतर प्रत्येक पत्रावर त्यांनी लिहिलेलं आहे जय शिवराय. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे आपल्याला माहिती नाही. मग समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर जय शिवराय लिहिले म्हणजे याचा अर्थ ते 100% छत्रपती शिवाजी महाराजांना मानत होते, परंतु हे आम्हाला कुठं अभ्यासामध्ये कुठल्या पुस्तकामध्ये सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं की विशिष्ट लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विशिष्ट लोकांसाठी महात्मा फुले, विशिष्ट लोकांसाठी तुकाराम महाराज, विशिष्ट लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज असे आपण वेगवेगळ्या संतांना महापुरुषांना बंदिस्त केलंय जाणीवपूर्वक. तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला स्वराज्य कशासाठी निर्माण केलं, कोणासाठी निर्माण केलं, कशा पद्धतीनं निर्माण केलं, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात झाल्या पाहिजेत. तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत हे आपल्याला सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलणं एक एक विषय जरी घेतला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा विषय घेतला तरी आपण किमान 2 तास बोलू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ, वेगवेगळ्या विषयावर 2-2, 3-3 तास बोलवायला लागेल इतक्या पद्धतीचा इतिहास त्यांचा आहे. तो आपण अर्ध्या तासात 1 तासात कधीच सांगू शकत नाही. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जर उल्लेख केला तर आपल्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतं. इतकं प्रचंड ताकद या छत्रपतींच्या इतिहासामध्ये, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये, स्वराज्याच्या इतिहासामध्ये त्याचं पालन आपण तशा पद्धतीनं केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यामध्ये टॉपमोस्ट होण्याचा सुरुवातीला मी पुन्हा वारंवार त्याचा याच्यासाठी उल्लेख करतो की आपण त्या पद्धतीनं काम करण्याचं ठरवलं पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थी देशामध्ये आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या काही लोकांनी या ठिकाणी पोवाडे सादर केले, पुढचं त्यामुळे एखाद्या आपल्याला जर गुण असेल तर त्या गुणाचा विकास चांगल्या पद्धतीनं करणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीतरी गुण आपण घेतो असं म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीतरी गुण आपण घेतो असं म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं शिका, संघटित आणि संघर्ष करा. ते याच्यासाठी सांगितलं होते की काळ कठीण आहे, कधीतरी अशा पद्धतीची परिस्थिती येईल की या तिन्ही गोष्टींची आपल्याला आठवण करावी लागेल. आणि म्हणून काही लोक जे शिकले परंतु ज्यांनी संघटित झालं नाही त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, जे संघटित झाले परंतु गप्प बसले त्यांना सुद्धा पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली. म्हणून या तिन्ही गोष्टीला आपण तयार राहिलं पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितला जातो त्याचा खरा इतिहासाचा बोध आपल्याला खऱ्या म्हणजे घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका दिवसाच्या जयंतीनं साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. 165 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. जयंती साजरी करणं म्हणजे काय तर त्यांच्या विचारांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचे. भविष्यामध्ये आपल्यातूनच काहीतरी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार घडतील याची मला खात्री आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार यातून घडतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा वेगळ्या विषयावर सुद्धा बोलण्याची संधी मिळाली तर आपण नक्कीच येऊ, परंतु वेळेचं बंधन सुद्धा प्रत्येकालाच असतं, तसं तुम्हालाही आहे मलाही आहे. त्यामुळे या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.